तर आज खूप दिवसांनी मॅगी केली आहे आणि एवढा ग्लासी पातळ आवडत आहे, सिंपल, आणि ते मी सर्वांसाठीच करत आहे. तर सुकी मॅगी करणार आहे, शिजून घेते. आज खूप दिवसांनी मॅगी खावटली आहे, कधीतरी खायची आहे. आणि तो व्हेजिटेबल टाकणार आहे आणि बटर मस्त माझा प्रकार एकदा कढीपत्ता आणि कोबी टमॅटो हे टाकून एकदा बनवून खूप छान होते, तुम्हाला आवडेल. चला तर इथे मॅगी बनवून माझ्या स्टाईलने आणि एकदा तुम्ही नक्की बनवून पहा, खूप छान आहे रेसिपी. आधी मोहरी टाकून, हा मी मोहरी वापरते मॅगीमध्ये, छान लागते माझ्या पद्धतीने बनवा. आणि मोहरी तडतडली की मिरच्या टाकू, मिरच्यानंतर कढीपत्ता चांगला फ्राय झाला की व्हेजिटेबल टाकून घेऊया. आणि कोबी टाकून फास्ट फ्लेमवर ते मस्त त्याची भाजून घेऊया. म्हणजे फास्ट गॅसवर भाजल्यावरती पाणी सोडत नाही भाज्या, त्याला फ्राय करू चांगलं. खूप दिवसांनी करते आज मॅगी मी. चांगलं फ्राय झालं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये टमॅटो टाकूया. मटर आताच नाही टाकायचं कारण की मटर खायचं नाही, त्याच्यावरतीनंच टाकणार आहे. टमॅटो पण चांगलं फ्राय होऊन देऊया. टमॅटो मस्त फ्राय झालं तर थोडी हळद टाकूया. मस्त फ्राय होऊ द्यावेला आपण, आणि थोडंसं मीठ टाकू. आता मटर टाकते कारण की जास्त फ्राय करायला गरज नाही आहे. थोडं मटर आहेत तर जास्त फ्राय नाही करायला लागत. थोडं चांगला मसाला फ्राय झाला आहे तर मॅगी मसाला टाकू. मस्त मॅगी मसाला टाकल्यानंतर आता ही शिजवलेली मॅगी आहे याच्यामध्ये थोडं ऑइल टाकून मस्त सुटसुटीत करून घेतली आहे. आता त्याच्यामध्ये टाकूया आणि फ्राय करून घेऊ मस्त. तरी आपली तयार झाली आहे सुटसुटीत अशी मॅगी. तुम्ही काय करा, नक्कीच खूप आवडेल तुम्हाला. येल्लो कलर झाली आहे पण याच्यामध्ये काय दिसत नाही आहे, अशी झाली एवढं आवडेल तुम्हाला. ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला. चला तर जेव्हा मी हळद टाकलेली नसती तेव्हाच थोडी मॅगी फ्राय केली होती, कारण की मॅगी मसाला ह्याच्यामध्ये ऑनियन गार्लिक असतं, तर त्याचा मी नैवेद्य दाखवत नाही. अशी साधी मॅगी करून घेतली आहे, तर नैवेद्य दाखवूया. चला तर नैवेद्य दाखवून घेऊया. आणि मी जसं करते असं नाही, कोणत्याही देवाला गार्लिक आणि ऑनियनचा नैवेद्य किंवा त्याचं युक्त काही पण नैवेद्य नका दाखवू, ते तामसी असतं, ते देव स्वीकार करत नाही. तर चला नैवेद्य दाखवूया. चला तर फ्रेंड्स, या मॅगी खायला. तुम्ही पण बनवा, अशी रेसिपी खूप आवडेल तुम्हाला, कारण ही खरंच खूप छान लागते अशी मॅगी बनवलेली. एकदम मस्त झाली आहे, चटपटीत. तुम्ही नक्कीच ट्राय करा एकदा ही रेसिपी माझी, बनवा नक्की. आणि मला फॉलो, सबस्क्राईब आणि कमेंट करा माझे ब्लॉग कसे वाटतात आहे. प्लीज कमेंट, लाईक, सबस्क्राईब. थँक्यू ऑल फ्रेंड्स.